अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा GK ट्रॅक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, अकोला. नंतरचा प्रश्न, महाराष्ट्रात ग्राम अधिनियम केव्हा संमत करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, सन 1967 मध्ये. नंतरचा प्रश्न, भारतीय झेंडा दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, 7 डिसेंबर. नंतरचा प्रश्न, जनतेच्या मूळ अधिकाराचे रक्षण कोण करतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, न्यायालय. नंतरचा प्रश्न, होमगार्डची स्थापना केव्हा करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, सन 1962 मध्ये. नंतरचा प्रश्न, भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेली पहिली भारतीय महिला कोण? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, इंदिरा गांधी. नंतरचा प्रश्न, तिल्लारी प्रकल्पातील महाराष्ट्राचे सहकारी राज्य कोणते आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, गोवा. नंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील कृषी उद्योग विकास महामंडळ कुठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, मुंबई. नंतरचा प्रश्न, भारतातील न्यायव्यवस्थेत जनहित याचिकांची सुरुवात कोणाच्या काळात झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, न्यायमूर्ती भगवती. नंतरचा प्रश्न, एखादे विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही याचा निर्णय कोण करतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, लोकसभा सभापती. नंतरचा प्रश्न, सरनामा हा घटनेचा भाग आहे असे प्रतिपादन कोणत्या खटल्याच्या वेळी करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला शासकीय सेवेत असताना खाजगी व्यवसाय करता येतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, महान न्यायवादी. नंतरचा प्रश्न, विधानसभेत कमीत कमी किती सभासद असू शकतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, 60 सभासद. नंतरचा प्रश्न, राज्यांमध्ये राष्ट्रपतीचे प्रतिनिधी म्हणून कोण कार्य करतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, राज्यपाल. नंतरचा प्रश्न, भारतीय संसदेची सर्वात मोठी समिती कोणती आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, अंदाज समिती. नंतरचा प्रश्न, ग्रामपंचायतीचे विसर्जन झाल्यास विसर्जनापासून किती महिन्यामध्ये नव्याने निवडणूक घ्यावी लागते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, 6 महिन्यात. नंतरचा प्रश्न, पंचायत समितीचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, पंचायत समिती सभापती. नंतरचा प्रश्न, वैदिक काळात गावच्या प्रमुखाला काय म्हणत असत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, ग्रामणी. नंतरचा प्रश्न, पंचायत राज हे
कोणाचे स्वप्न होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, महात्मा गांधी. नंतरचा प्रश्न, तामिळनाडू राज्यामध्ये ग्रामपंचायतीला काय म्हणून संबोधतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, शहर पंचायत. नंतरचा प्रश्न, नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, जिल्हाधिकारी. नंतरचा प्रश्न, ग्रामसभेसाठी एकूण मतदारापैकी किती टक्के सभासद उपस्थित असणे आवश्यक आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, 15%. नंतरचा प्रश्न, ग्रामपंचायतीच्या सदस्यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, पंच. नंतरचा प्रश्न, हू वेआर द शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नंतरचा प्रश्न, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, सेनापती बापट. नंतरचा प्रश्न, शिवडी नावासेवा हा सागरी पूल कोणत्या 2 शहरांना जोडतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, मुंबई व नवी मुंबई. नंतरचा प्रश्न, हरी घरी कोण येऊन गेले या वाक्यामधील सर्वनाम कोणते आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, कोण. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कशाला वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, पाणी. नंतरचा प्रश्न, अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, काबूल. नंतरचा प्रश्न, भारतीय दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोणते आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, चेन्नई. नंतरचा प्रश्न, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोणत्या समितीचे पदसिद्ध सभापती असतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, जलसंधारण व पेयजल पुरवठा. नंतरचा प्रश्न, सरपंच समिती स्थापनेची शिफारस कोणत्या समितीने केली होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, बोंगीरवार समिती. नंतरचा प्रश्न, महानगरपालिकेच्या स्थायी समितीत किती सदस्य असतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, 12 सदस्य. नंतरचा प्रश्न, राज्यघटनेत कशामध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख केलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, मार्गदर्शक तत्वे. नंतरचा प्रश्न, महापौर पदाचा कालावधी किती वर्षाचा आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, 2.5 वर्ष. नंतरचा प्रश्न, कोणत्या राज्यात पंचायत समितीला जनपरिषद हे नाव आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, मध्य प्रदेश. नंतरचा प्रश्न, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कटक मंडळ अस्तित्वात नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, नांदेड. नंतरचा प्रश्न, ग्रामसेवकाचे वेतन कोणत्या निधीमधून दिले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, जिल्हा निधी. नंतरचा प्रश्न,
पोलीस पाटील आपल्या कामाबद्दल प्रत्यक्षपणे कोणाला जबाबदार असतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, तहसीलदार. नंतरचा प्रश्न, रक्तक्षय म्हणजे काय? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, हिमोग्लोबिन कमी असणे. नंतरचा प्रश्न, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, नाशिक. नंतरचा प्रश्न, ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कशाला ओळखले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, मेद. नंतरचा प्रश्न, शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, शिरा. नंतरचा प्रश्न, आयरन मॅन या स्पर्धेत खालीलपैकी कोणता क्रीडा प्रकार दिसून येत नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, गोळाफेक. नंतरचा प्रश्न, तंबाखूमध्ये कोणता विषारी द्रव्य असतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, निकोटीन. नंतरचा प्रश्न, भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणास देतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, उपराष्ट्रपती. नंतरचा प्रश्न, महात्मा फुले यांनी समाज जागृती केली या वाक्यातील वाक्यप्रकार कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, केवल वाक्य. नंतरचा प्रश्न, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, म्हैसमाळ. नंतरचा प्रश्न, चिकनगुनिया रोग होण्यासाठी खालीलपैकी काय कारणीभूत आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, एडिस इजिप्तिडास. नंतरचा प्रश्न, भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, RBI.